मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे। त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही ती शेतकऱ्याकरता अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात, मागच्या काळामध्ये 2 लाखाच्या वर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही। आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहेत। बाकी सगळे शेतकरी मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो। वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या। पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली आहे, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत। आम्हाला सगळे अधिकार हे या उपसमितीला मिळालेले आहेत। या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत। त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या सरकारने पत्रकार परिषद घेतली आहे व त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील ते मांडले आहेत। लाडकी बहीण योजना असो, शेतकरी बांधवांची कर्जमाफी असो किंवा पावसाबद्दल असो, दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळ संदर्भात सुद्धा माहिती सांगितलेली आहे। तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात त्यांनी सांगितले की आम्ही समिती आहे ते जे कमिटी आम्ही निर्मित केली आहे किंवा महायुतीच्या पत्रकार परिषदेत सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत एक काही महत्त्वाचे मुद्दे किंवा निर्णय सुद्धा जाहीर केले आहेत। ते म्हणजेच काय की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे। लाभार्थीमध्ये इथे 56 लाख शेतकऱ्यांना इथे पात्र असणार आहे, ज्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान आहे ते सुद्धा दिले जाणार आहे। याआधी 2 लाखापर्यंतचे पीक कर्जावर लागणारे तारण शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर इथे कर्जमाफी अंमलबजावणी आणि सद्यस्थिती संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी किंवा विलंब होण्याची शक्यता होती, मात्र आता 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर इथे सरकारने स्पष्ट केले आहे की आम्ही कोणतेही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज घेता यावे आणि ते सन्मानाने जगू शकतील या हेतूने कर्जमाफी देण्यात येत आहे। व इथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमाच होणार व आम्ही जे काही दिलेला शब्द आहे तो पाळणारच। म्हणजे कर्जमाफी असो किंवा शेतकरी कर्जमाफी असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा जे काही महायुती सरकारने सांगितलेलं आहे ते सविस्तर सर्व जे काही शब्द आहे ते आम्ही पाळणार आहोत, यामध्ये कोणताही बदल होणार नाही। आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात काही बदल करण्यात आले आहेत की 20 जूनला पहिलं कर्जमाफी होणार होतं, मात्र
त्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय व 30 जून पर्यंत कर्जमाफी होईल हे सुद्धा सांगितलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा लाईव्ह येऊन सांगितले की कर्जमाफी खूप गरजेचं आहे. आम्ही शेतकरी बांधवांसोबत आहोत. आम्ही प्रत्येक वेळेस शेतकरी बांधवांसाठीच काम करत आहोत किंवा ही निवडणुका समोर ठेवून आम्ही कोणतंही काम केलेलं नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देखील दिलेलं आहे व इथे बँकांना सुद्धा त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे असं सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे. कर्जमाफी संदर्भात बँकेंना योग्य सूचना दिल्या आहेत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. कारण पावसाची शक्यता आहे ते फार कमी असल्यामुळे नक्कीच इथे काही जे प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे असं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना कर्जमाफी देत आहोत. वारंवार आता 3-3 वेळा आम्ही कर्जमाफी दिली आहे असं सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. 36,585 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे व इथे परिस्थितीनुसार कर्जमाफी करावी लागते असं सुद्धा महायुती सरकार यांचं म्हणणं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा.